गदारोळ माजवताना त्यांनी तो 565 पानांचा निकाल वाचलाय की नाही माहिती नाही, पण फळपीठावर धिंगाणा घालण्याचं काम महाराष्ट्राच्या अनेक विचारपीठावर होत आहे. आणि तुम्हाला सांगतो, या 565 पानाच्या निकालामध्ये 140 पानाचं जजमेंट जे लिहिलेलं आहे ते चंद्रचूड सिंग साहेबांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर 281 पानांचं जजमेंट रासू गवई साहेबांचे चिरंजीव, तुमच्या अमरावतीचे भूमिपुत्र गवई साहेबांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या बेला त्रिवेदीचा उल्लेख वारंवार होतो, त्या बेला त्रिवेदी मॅडमनी 86 पानांचं जजमेंट लिहिलंय. विक्रमदास साहेबांनी केवळ 2 पानांचं जजमेंट लिहिलंय. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, मित्तल साहेबांनी एकूण 54 पानांचं जजमेंट लिहिलंय. आणि त्याच्यानंतर सतीशचंद्र शर्मा यांच्या जजांनी 2 पानाचं जजमेंट लिहिलंय. आणि या सगळ्याच्या जजमेंट मध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या आरक्षणाचे विरोधक काय सांगतात की बेला त्रिवेदी मॅडमनी आरक्षणाच्या उपरीकरणाला विरोध केलेला आहे. लक्षात घ्या, या 6 जजेसनी काय लिहिलेलं आहे की 2004 साली लागलेला ईव्ही चिन्ह या केसचा आम्ही निकाल खारिज करतो, असं सर्व 6 जजेसनी सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये 2 विषय सांगतो आणि थांबतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय म्हणतो, तुम्हाला अनेक विचारपीठावरून माझ्या मातेसाहेबांच्या लोकांनी बोललं की संविधानामध्ये असे तरतूद आहे, तर अनेक लोकांनी रील्स बनवल्या. आणि रील्स बनवून त्यांनी काय सांगितलं की कुठल्या घटनेमध्ये असं लिहिलंय, कुठल्या कलमात असं लिहिलंय, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. ज्या ठिकाणी ऐकून घ्या, चंद्रचूड सिंग साहेब म्हणतात, ज्या ठिकाणावर 15च्या आणि 16च्या अनुसार आरक्षण मिळतं त्या प्रत्येक आरक्षणाचं उपरीकरण होऊ शकतं. जर का उद्या म्हणत आणलं, ही कमिशन तुम्ही वाचलं असेल, 4 गटामध्ये उपरीकरण प्रायोजित आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं सतीशचंद्र मिश्रा लिहितात की आरक्षणाचं उपरीकरण तर झालंच पाहिजे, त्याच्यामध्ये प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट सुद्धा मिळाली पाहिजे. आणि हे सांगत असताना आपल्या विरोधात एवढी राग का उठवली जाते. 2 मुद्दे महत्वाचे आहेत पंकज भाऊ. सगळ्या जजेसनी काय सांगितलं माहित आहे का, जर का तुमच्या राज्यामध्ये असलेल्या राज्य सरकारच्या नोकरीमध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व सरकार नसेल तर तेच उपरीकरणाचं इंडिकेटर मानलं पाहिजे. आणि त्या बौद्ध समाजाला माहिती आहे, राज्याच्या नोकरीमध्ये सगळ्यात कमी प्रतिनिधित्व तुम्हाला मिळालेला आहे आणि सगळ्यात मोठा वाटा तुमच्या हिशाला जाणार आहे. आणि तो जाऊ नये म्हणून तुमच्या विरोधात बोलण्याचं काम सुरू आहे. आपण या संविधानिक बोलत नाहीये, संविधानाची बाजू सांगत आहे. दुसऱ्या सगळ्यात महत्वाचं, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जात पात धर्म बघत नसतो, चुकीला चूक आणि खऱ्याला खरं म्हणत असतो. आणि त्याच्यामुळे मी सांगतो, आनंदराव आंबेडकर साहेबांनी एक स्वतंत्र स्टेटमेंट केलं की औरंगाबादच्या सभेमध्ये ते असं बोलले होते, आरक्षणाचं उपरीकरण झालं येणाऱ्या 20 ते 25 वर्षामध्ये चर्मकार समाज आणि बौद्ध समाजाच्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि त्याच्यामुळे विरोध केला पाहिजे. बांधवांना ऐकून घ्या, त्याच्यामध्ये गवई साहेबांचं स्टेटमेंट त्यांनी वाचलंय की नाही मला माहिती नाही. गवई साहेबांच्या स्टेटमेंट मध्ये गवई साहेब स्पष्टपणे लिहितात, आरक्षणाचं उपरीकरण झाल्यावर सुद्धा एकाच गटासाठी सर्व जागा राखीव ठेवता येणार नाहीत. म्हणजे जर का तुमचं 2 गटामध्ये उपरीकरण झालं आणि 10 जागा निघाल्या, एका गटाला 6 गेल्या, दुसऱ्या गटाला 4 कंपल्सरी जातील, असं असताना सुद्धा केवळ चुकीची माहिती देऊन समाजाला उचकवण्याचं काम झालेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. हे जे पढे लिखे लोक आहेत ना, आरक्षणाच्या उपरीकरणामध्ये स्वतःच्या समाजाला चुकीची माहिती देऊन स्वतःच्या समाजाचा घात करत आहेत. मी मला सांगतो, याच्या उपरीकडे जाऊन आपल्याला म्हटलं जातं मागांना किती दिलं तरी माग सुधारणार नाहीत. अरे बांधवांनो, जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली आहे ना, 1939 साली ऍडव्होकेट तात्यासाहेब भिंगारदेव नावाचे पहिले ग्रॅज्युएट मातंगामध्ये होते. 1939 साली 3 वकील समाजात झाले होते. एक गणाचार्य साहेब, तात्यासाहेब भिंगारदेव आणि के.एल. मोरे. जर का मला शिक्षणाची संधी तत्कालीन कोल्हापूर संस्थांमध्ये उपलब्ध होती, 3 त्या काळामध्ये 1939 मध्ये स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाले होते. जर का आम्हाला आरक्षणाचं उपरीकरण मिळालं, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची फौज तयार होईल. आणि सगळ्यात मोठी दहशत काय निर्माण झाली आहे माहित आहे, काही लोकांना उगीच असं वाटतंय
की दलितांच्या चळवळीचे मालक आम्ही आहोत असं उगीच विनाकारण लोकांना वाटतंय. येणाऱ्या काळामध्ये उपरीकरण झालं आणि मातंगाच्या कर्मचाऱ्याची टीम तयार झाली. या देशामध्ये दलित चळवळीचा पहिला पर्याय म्हणून मातंग समाज पुढे येणार आहे आणि त्याचा हे पोट सुरू आहे. केवळ आणि केवळ या गोष्टीसाठी तुम्हाला टार्गेट केलं जातंय. पण एक लक्षात घ्या, आपण बोलत असताना आपल्याबद्दल कुणीही वाईट बोलू द्या, आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. कारण तुम्हाला आणखी एक सांगितलं जातंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आरक्षण मिळालंय. होय, 200% सत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालंय. पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधान सभेत गेलते ना, ते पश्चिम बंगाल मधून गेले होते. तिथं चांगलं समाजानं त्यांना निवडून दिलं होतं. संविधान सभेमध्ये जे बाबासाहेब गेले होते त्यांच्या सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा असेल तर महाराज व्यतिरिक्त इतर लोकांचा आहे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये महाराणी बौद्ध राहतात त्या महाराष्ट्रातून बाबासाहेबांनी निवडणूक लढवली नव्हती. हे किती लोकांना माहित आहे. संविधान सभेमध्ये ते पश्चिम बंगाल मधून गेले होते आणि जेव्हा पश्चिम बंगालचा तो भाग पाकिस्तानला जोडला गेला त्यांना निवडून पाठवण्यात आलं होतं. आणि जर का तुम्ही म्हणत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे गेले, ज्या चांडाळ लोकांच्या मतावर गेले ते चांडाळ म्हणजे दुसरे कोणी नाहीत, ते महाराष्ट्रातले मांग आहेत. गेले हे इतिहासाच्या आधारावर बोलायचं आपण, कोणी बोलतोय म्हणून नाही. आणि महत्वाचा विषय सांगतो आणि थांबतो. साहेब, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी विरोध केलाय ते सगळे प्रस्थापित होते. राऊंड टेबलचा एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. राऊंड टेबलला जेव्हा बाबासाहेब गेले होते, महात्मा गांधींनी त्यांना म्हणालं होतं की जर का तुम्हाला अस्पृश्यांना वेगळी तरतूद केली, अस्पृश्यांना वेगळा तुमच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले तर अस्पृश्य हे एकटे पडतील. तेव्हाचे प्रस्थापित काय म्हणायचे, अस्पृश्यांना दिलं तर वेगते पडतील. आणि आता ज्या एससी मधले प्रस्थापित आपले बौद्ध बांधव काय म्हणतात, आरक्षणाचं उपरीकरण झालं तर मातंग एकटे पडतील. बरोबर, तेव्हाचे प्रस्थापित तेच बोलायचे, आताचे प्रस्थापित तेच बोलायचे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवलंय, रिस्क ही घेतलीच पाहिजे. आणि